नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आपण रोज सर्वजण देवाला दिवा लावतो किंवा तुळशीजवळ दिवा लावतो. तर त्या दिव्यांच्या छोट्या-छोट्या वाती ज्या वाजतात राहतात, जेव्हा आपण दिवा घासतो, तेव्हा त्या छोट्या वाती असतात त्या आपण टाकून देतो. तर ही सगळ्यात मोठी चूक आहे. कारण त्या दिव्यामध्ये त्या देवतेची सात्विक ऊर्जा साचलेली असते. तर ती सात्विक ऊर्जा सगळ्या वाती मिळून जर आपण ती प्रज्वलित केली, तर ती आपल्या घरात कायमस्वरूपी वास करते. तर काय करायचं, तर 10 दिवस ओळीने तुळशीजवळचा किंवा देवाजवळचा निरांजनाची वाती ज्या उरलेल्या असतात, त्या आपण एका डब्यात साठवून ठेवायच्या. त्या साठवून ठेवून 10 दिवस साठवायच्या आणि 11व्या दिवशी त्या आपण थोडंसं तूप घालायचं गाईचं. त्याच्यानंतर 2 कापराच्या वड्या घालायच्या आणि 2 लवंगा घालायच्या आणि ते आपण प्रज्वलित करायचं आणि देवाला ते ओवाळायचं. तसंच सगळ्या घरभर आपण ते ओवाळायचं. म्हणजे ते त्याची सात्विक ऊर्जा पूर्ण घरामध्ये आपल्या पोचते आणि ती जी राख उरते, ती राख उरलेली एका डब्बीत साठवून ठेवायची छोट्या. लहान मुलं असतील, जर कोणाला नजर लागत असेल, तर रोज ती आपण रक्षा त्या मुलाला किंवा मोठ्या माणसांना सुद्धा कधी महत्त्वाच्या कामाला बाहेर जात असतील किंवा दररोजसुद्धा जर आपल्या कपाळावर आपण लावली किंवा मोठ्या माणसांच्या किंवा लहान मुलांच्या कपाळावर लावली, तर त्यांचं कायमस्वरूपी रक्षण होऊ शकतं. त्याच्यामुळे ही एक मोठी चूक न करता तुम्ही हा उपाय नक्की करा. तुम्हाला नक्कीच काहीतरी चांगला अनुभव येईल आणि घरामध्ये आपल्या प्रसन्न वातावरण राहील, भगवंताचा वास निरंतर राहील. नमस्कार.